नमस्कार. खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये. आज मी एक अतिशय झटपट तयार होणारा असा पारंपरिक गोड पदार्थ शेअर करणार आहे. त्याचं नाव आहे शेवयाची खीर. ही खीर तयार करण्यासाठी इथे मी या शेवया घेतल्या आहे. या बाजारात इझिली मिळतात. या हाताच्या शेवया आहेत. मशीनच्या शेवयांपेक्षा या हाताच्या शेवयाची चव अप्रतिम लागते. या अशा लांब लांब शेवयांना थोडं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आधी. ही खीर अगदी झटपट म्हणजे 10 ते 15 मिनिटात आपली तयार होते आणि यासाठी अगदी कमी साहित्य लागतं. या अशा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. चुरा करून घ्यायचा आहे त्याचा आणि आपल्याला या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. या चुरल्यानंतर साधारण 1 वाटी झाल्या आहेत. शेवयाची खीर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहे. हे ड्रायफ्रूट्स असणं ऑप्शनल आहे, पण त्यामुळे खीर खूप छान लागते आणि आधी तळून घेतले तर छान क्रंची लागतात. यामध्ये आपल्याला चारोळी पण घालायची आहे, पण ती आपण नंतर घालू. ती आपल्याला तळून नाही घ्यायची. दुसऱ्या गॅसवर आपल्याला दूध तापायला ठेवून द्यायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे. मी यामध्ये काजू आणि बदाम घेतले आहे फक्त. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता हे तळले गेले आहे, हे मी काढून घेणार आहे. त्याच तुपामध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. शेवया छान अगदी लाल होईपर्यंत आपल्याला तुपात भाजून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवर ह्याला आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. याचा बारीक चुरा केल्यामुळे ह्या छान भाजल्या जातात. भाजताना ह्याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर एका बाजूने जास्ती लाल होतील आणि दुसऱ्या बाजूने कच्च्या राहतील. सगळ्या बाजूने छान लालसर करायचं आहे. सगळ्या शेवया आपल्या छान लालसर भाजल्या गेल्या आहे. यामध्ये आता आपल्याला गरम दूध घालायचं आहे. हे तापवलेलं दूध आहे. छान साईडला टाकून गरम तापवलेलं दूध आहे. छान साईसकट आपल्याला घालायचं आहे. हे दूध तुम्ही आटवूनही घालू शकता, ते अजून छान लागतं. आता यामध्ये मी अर्धच दूध घातलं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. शेवया शिजल्या की हे जरा घट्ट होईल. मग राहिलेलं दूध आपण सगळं घालून घेऊ. 5 ते 7 मिनिटात दूध छान आळून येतं आणि शेवया पण शिजायला लागतात. शेवया थोड्या शिजलेल्या आहेत. आता यामध्ये राहिलेलं दूध आपण घालून घेऊ. राहिलेलं सगळं दूध यामध्ये घालणार आहे. हे एकूण 1 लिटर दूध आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे आणि आपल्याला हे 5-7 मिनटं आणखी उकळू द्यायचं आहे. अगदी 5 मिनटात याला उकळी यायला लागली आहे. आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ. 1 लिटर दुधाला साधारण ही 1 वाटी साखर लागते. हा अगदी परफेक्ट अंदाज आहे. मिक्स करून घेऊ. थोडंसं आता ह्याला ढवळत राहायचं आहे साखर विरघळेपर्यंत. ही साधारण आपली रोजच्या वापरातली वाटी असते. या 1 वाटीभर शेवयाला 1 लिटर दूध आणि 1 वाटी साखर लागते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्ती करू शकता, पण 1 वाटी साखर 1 लिटर दुधासाठी अगदी बरोबर होते. आता हे परत एक 5 ते 7 मिनटं उकळू द्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटात आपली क्रीमी सॉफ्ट अशी शेवयाची खीर बनून तयार आहे. यामध्ये आपल्याला आता 1 चमचा इलायची पावडर घालायची आहे. मग अशी तळून ठेवलेले हे ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी चारोळी घालून घ्यायची आहे. एक 2 मिनिटं आपण ह्याला उकळून घेऊ. 2-3 मिनिटं आपली खीर तयार आहे. खूप सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी खीर लागते.
आपली ही खीर तयार आहे. तर गॅस बंद करून घेऊ. आता ही आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली ही खीर अगदी झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.